आताच्या क्षणाचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण सकाळपासून बघतोय की बदलापूर शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे, कारण सोशल मीडियावरती बदलापूर शहरातील एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये ती प्रभू श्रीरामांना अपशब्द जे आहे ते उच्चारताना बघायला मिळते आहे। यानंतरची एक धक्कादायक बाब म्हणजे सध्या बदलापूरमधील भाजपा जनता पार्टीच्या माध्यमातून अधिकृत पेजवरती काही प्रेस नोट जे आहेत त्या येत आहेत आणि काय आहे त्यामध्ये माहिती, प्रेस नोट काय जाहीर करण्यात आले ते आपण आता सध्या बघत आहोत। तर बघूया नेमकं काय आहे। सर्वात पहिले आपण जी काही प्रेस नोट जाहीर झालेली आहे ती आपण फोटोच्या माध्यमातून बघूया। याचा कुठलाही दावा आम्ही करत नाहीये, परंतु हे संपूर्ण आपण जर बघत असाल तर हे बघा, बीजेपी बदलापूर ऑफिशियल या पेजवरतून सध्या प्रेस नोट जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। यामध्ये कुठलाही द्वेष, असंतोष निर्माण करण्याचा आमचा काही एक हेतू नाहीये। काय आहे प्रेस नोट ते आपण सध्या आता बघणार आहोत। तर याच्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की कुडगा बदलापूर पूर्व मंडळाच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभा महेश जाधव यांच्या कन्या कुमारी मृणाल महेश जाधव यांनी आमचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द उच्चारल्याची घटना जी आहे ती समोर येते आहे आणि त्यामुळे कुठेतरी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। ही बाब अत्यंत निंदनीय व अविस्वीकार्य आहे। त्यामुळे कुठल्याही धर्म, देवता किंवा श्रद्धास्थानांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणे हे समाजातील सौहार्द आणि शांततेस बाधा आणणारे आहे। अशा प्रकारच्या कृत्याचा भारतीय जनता पक्ष तीव्र शब्दात निषेध करीत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय जनता पक्षाने संबंधित व्यक्तीविरुद्ध पक्षशिस्तीची कारवाई करत त्यांना पक्षातून तत्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे। पुन्हा आपण बघूया, या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय जनता पक्षाने संबंधित व्यक्तीविरुद्ध पक्षशिस्तीची कारवाई करत त्यांना पक्षातून तत्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच कायद्यानुसार सक्षम प्राधिकरणांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। भारतीय जनता पक्ष सदैव सर्व धर्माचा आदर, सामाजिक सलोखा आणि कायद्याचे पालन करण्यासाठी कटिबद्ध आहे। समाजातील शांतता, सुव्यवस्था आणि परस्पर आदर टिकवून ठेवण्यासाठी सर्वांगीण सामूहिक जबाबदारी समजली जाते। बदलापूरकरांनो, जे काही अपडेट्स आपण आता प्रेस नोट वाचून बघितली आहे या लाईव्हच्या माध्यमातून, तर तुम्ही सकाळपासून जे काही प्रकरण बघत आहात त्यामध्ये गुन्हा देखील जो आहे आता बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। एक तरुण मुलगी आहे जी ड्रायव्हिंग सीटवर बसून एक तुफान तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द व्यक्त करते आहे आणि ही दुसरी कोण नसून जे आहे कुडगा बदलापूर पूर्व मंडळाच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभा महेश जाधव यांची कन्या कुमारी मृणाल महेश जाधव असं त्या मुलीचं नाव आहे। आणि या संदर्भात आता त्या मुलीची आई जे आहे त्यांचं देखील पद जे आहे त्या संदर्भात महत्वाची प्रेस नोट जी आहे ती बीजेपीच्या माध्यमातून सध्या व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळते आहे। सकाळपासून आपण बघतोय की जी काही मुलगी आहे तिने जे काही कृत्य केलेलं आहे त्यानंतर तिच्या आई वडिलांची काय भूमिका आहे किंवा पक्ष या संदर्भात कशा पद्धतीने बघतो याकडे संपूर्ण बदलापूरकर लक्ष देत होते। आणि त्यानंतर आता एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे। त्या मुलीच्या आईचा जो काही पद होता, महिला आघाडी बदलापूर पूर्व मंडळाच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभा महेश जाधव यांना त्या पदावरून जे आहे बडतर्फ करण्याचा निर्णय तत्काळ पक्षाने घेतला आहे असं सांगितले जात आहे। परंतु अद्यापही या संदर्भात कुठलेही भाजपा पक्षाचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते पुढे येऊन बोलायला तयार होत नाहीये, पण त्यांनी ऑफिशियल पेजवरती त्यांच्या ही जी काही प्रेस नोट जाहीर केलेली आहे ती सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे। आणि कुठेतरी या ठिकाणी एक आठवतंय ते म्हणजे आपण बोलतो की आई वडिलांनी काही चुकी केली तर ते कुठेतरी मुलांना हे होतं, परंतु आता कुठेतरी त्या मुलीची जी चूक आहे ती तिच्या आई वडिलांना भारी पडते आहे का, असंच काहीसा प्रकार आज झाला।
एकाच दिवसामध्ये सर्व काही बदललेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. म्हणजे सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर जो हा धक्कादायक प्रकार घडला म्हणजे थेट तिच्या आईचं जे काही पद आहे त्याच्यावर देखील जे आहे आता थेट कारवाई करण्यात येते आहे म्हटल्यावरती खूप चिंताजनक ही बाब आहे. आणि तरुण पिढी सध्या तरुण पिढीनी नक्कीच या आज घडलेल्या गोष्टीमधून खूप काही शिकायला पाहिजे की आपण कुठे काय बोलतो, काय करतो, आपण कोणाविषयी बोलतो आहे, या गोष्टींचा परिणाम फक्त आपल्यापुरता मर्यादित नसून आपल्या स्वतःपुरता, आपला समाज, आपलं बदलापूर शहर असू दे, आपला आजूबाजूचा परिसर, आपलं कुटुंब, या सगळ्यांना तो त्या आपल्या एका शब्दामुळे जो आहे त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. तर कृपा करून तरुण पिढीने सुद्धा आजच्या या घटनेतून खूप काही शिकायला पाहिजे आणि अशा घटना बदलापूर शहरात घडू नये यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांना योग्य तेच मार्गदर्शन करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देऊ द्या. जे काही आता आम्ही तुम्हाला वाचून दाखवलं हे अजिबात आम्ही स्वतः बोललेलो नाहीये, तर हे भाजपाच्या ऑफिशियल पेजवरती प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. आणि या व्हिडिओ या नेट संदर्भात सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि कोणी लोकप्रतिनिधी पुढे येऊन बोलत आहेत का ते देखील आता बघणं गरजेचं ठरणार आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.